आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की आपलं विश्व सतत विस्तारतंय. पण यात एक मेख आहे. आकाशगंगा काही फक्त सरळ रेषेत एकमेकांपासून दूर जात नाहीत. त्या त्यांच्या शेजारच्या गुरुत्वाकर्षणामुळे सतत थोड्याफार हलत असतात. जणू काही त्या विगल म्हणजेच डुलत आहेत. आता ह्या लहान सहान हालचाली अचूकपणे मोजणं प्रचंड अवघड आहे. पण विश्वाची मोठी रहस्य उलगडण्यासाठी हेच करणं महत्वाचं आहे. तर चला आज आपण एका नवीन, जास्त अचूक पद्धतीबद्दल जाणून घेऊया जी आपल्याला विश्वाची ही खरीखुरी गती दाखवू शकते. तर मग प्रश्न हाच उरतो, सतत हलणाऱ्या डुलणाऱ्या विश्वाला आपण मोजणार तरी कसं? एक कल्पना करा, आपण एका मोठ्या हायवेवर आहोत. सगळ्या गाड्या पुढे जात आहेत. हा झाला विश्वाचा विस्तार, ज्याला हबल फ्लो असं म्हणतात. पण त्याच वेळी काही गाड्या लेन बदलतायत, एकमेकांना ओव्हरटेक करतायत. आता या स्थानिक हालचालींमुळे वाहतुकीचा एकूण वेग मोजणं किती अवघड होईल बरोबर? खगोलशास्त्रात अगदी नेमकी हीच समस्या आहे. ठीक आहे, तर मग याच्या मुळाशी जाऊया. ही अफाट वैश्विक अंतर मोजण्यासाठी शास्त्रज्ञांना काही खास उपकरणं लागतात. यांना आपण कॉस्मिक यार्डस्टिक्स किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर वैश्विक मोजपट्ट्या म्हणू शकतो. आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात विश्वासार्ह साधन म्हणजे टाईप IA सुपरनोवा. हे म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या ताऱ्यांचे स्फोट. यांची खासियत काय? तर स्फोट झाल्यावर त्यांची जी मूळ चमक असते ती नेहमी जवळपास सारखीच असते. त्यामुळे ते एका स्टँडर्ड कॅन्डल किंवा मानक मेणबत्तीसारखं काम करतात. म्हणजे बघा, 100 वॅटचा बल्ब जवळून जास्त तेजस्वी दिसतो आणि दूर नेला की कमी. त्याच लॉजिकने या सुपरनोव्हांच्या दिसणाऱ्या तेजस्वीपणावरून त्यांचं अंतर अगदी अचूकपणे मोजता येतं. तर मुद्दा अगदी सरळ आहे. पृथ्वीवरून हे सुपरनोवा किती तेजस्वी दिसतायत हे मोजायचं. ते जितके अंधुक दिसतील तितके ते आपल्यापासून दूर असणार. याच माहितीचा वापर करून शास्त्रज्ञ विश्वाचा एक 3D नकाशा तयार करतात आणि त्याचा विस्तार कसा होतोय हे समजून घेतात. आणि गंमत म्हणजे याच तंत्रज्ञानामुळे आपल्याला कळलं की विश्वाचा विस्तार फक्त होतोय असं नाही, तर तो वेगही घेतोय. पण थांबा, गोष्ट इतकी सोपी नाही. या सगळ्या मोजमापात एक विचित्र अडचण समोर येते. म्हणजे बघा, विश्वाच्या गतीचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे हबल फ्लो. हा विश्वाचा सरळसोट एक समान विस्तार आहे, जसं हायवेवरची सगळी वाहतूक एकाच दिशेने पुढे जाते. आणि दुसरा प्रकार आहे पिक्युलियर मोशन किंवा विचित्र गती. ह्या म्हणजे त्याच लहान विगल्स किंवा हालचाली ज्या आकाशगंगा त्यांच्या जवळच्या मोठ्या गॅलेक्सी क्लस्टर्सच्या गुरुत्वाकर्षणाने खेचल्यामुळे करतात, अगदी हायवेवरशी लेन बदलणाऱ्या गाड्यांसारखं. याच गतीला शास्त्रज्ञ तांत्रिक भाषेत पिक्युलियर वेलॉसिटी किंवा विचित्र वेग असं म्हणतात. हा तो अतिरिक्त वेग आहे जो आकाशगंगेला तिच्या शेजारी असलेल्या मोठ्या संरचनांच्या गुरुत्वाकर्षणाच्या ओढीमुळे मिळतो. हा विश्वाच्या एकूण विस्ताराच्या वेगापेक्षा पूर्णपणे वेगळा आणि स्वतंत्र असतो. आणि कळीचा मुद्दा इथेच आहे. हा विचित्र वेग म्हणजे एका गुरुत्वाकर्षणाच्या गोंधळासारखा आहे. तो आपल्या मोजमापांमध्ये चुका आणि गोंधळ निर्माण करतो. यामुळे होतं काय की विशेषतः आपल्या जवळच्या आकाशगंगांसाठी आपल्याला विश्वाच्या विस्ताराचं खरं आणि अचूक चित्र मिळतच नाही. आता जरा या आकडेवारीकडे बघा. हा आलेख अगदी स्पष्टपणे दाखवतो की पारंपरिक पद्धती कुठे कमी पडतायत. आडव्या अक्षावर विचित्र वेगाचं प्रमाण आहे. जसा जसा हा वेग वाढतो तसं तसं जुन्या पद्धतींचे अंदाज म्हणजे ह्या हिरव्या आणि नारंगी रेषा मूळ सत्यापासून भरकटू लागतात. त्या चुकीच्या आणि पक्षपाती होत जातात. याउलट ती निळी रेषा बघा, जी नवीन पद्धतीचं प्रतिनिधित्व करते, ती मात्र अगदी स्थिर आणि अचूक राहिलेली दिसते. मग ह्या समस्येवर उपाय काय? इथेच एका नवीन आणि खरं तर क्रांतिकारी बायसियन पद्धतीचा जन्म होतो, जे एक मोठं यश मानलं जातंय. या नवीन पद्धतीचा दृष्टिकोनच पूर्णपणे वेगळा आहे. जुन्या पद्धती कशा होत्या? त्या विचित्र गतीला काहीतरी गृहीत धरून दुरुस्त करायचा प्रयत्न करायच्या. पण ही नवीन पद्धत तसं करत नाही. ती म्हणते, आकाशगंगेची खरी गती दुरुस्त करायची कशाला? तिलाच एक अज्ञात गणित मानूया आणि थेट तिचंच उत्तर काढूया. हा विचार करण्याच्या पद्धतीतला एक खूप मोठा बदल आहे. तर ही पद्धत काम कशी करते? एक, ती बायसियन फ्रेमवर्क वापरते, जी संभाव्यतेच्या आधारावर सगळ्यात बेस्ट उत्तर शोधते. दुसरं, ते कोणतीही गोष्ट आधीच गृहीत धरत नाही, न विश्वाचं मॉडेल, न विचित्र गती लहान असेल असं काही. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ती एकाच वेळी 2 गोष्टी सोडवते: विश्वाच्या विस्ताराचे पॅरामीटर्स आणि प्रत्येक सुपरनोव्हाची खरी गती.
खुद्द संशोधकांच्या शब्दात सांगायचं झालं तर ही पद्धत केवळ विश्वशास्त्रीय मॉडेलवर आणि सुपरनोवा निरीक्षणांच्या अचूकतेवर अवलंबून आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की ही पद्धत खूपच मजबूत आहे आणि जिथे जुन्या सोप्या पद्धती सपशेल अपयशी ठरतात तिथेही ती उत्कृष्ट काम करते. ठीक आहे, कागदावर तर हे सगळं खूपच भारी वाटतंय, पण प्रत्यक्षात याची कामगिरी कशी आहे? चला, पुरावेच बघूया. तर प्रश्न हाच आहे की ही नवीन पद्धत खरोखरच जुन्या पद्धतीपेक्षा सरस आहे का? हे तपासण्यासाठी संशोधकांनी काय केलं? तर सिम्युलेशन डेटा वापरून दोन्ही पद्धतींची समोरासमोर परीक्षा घेतली. आणि हे चित्र सगळं काही सांगून जातं. आडव्या अक्षावर आहे सिम्युलेशनमधला खरा वेग आणि उभ्या अक्षावर आहे मोजलेला वेग. ती मधली काळी रेषा म्हणजे 100% अचूक अंदाज. आता ते निळे ठिपके बघा. ते नवीन पद्धतीचे आहेत. ते अगदी बरोबर त्या रेषेवर आहेत. पण लाल ठिपके ते जुन्या पद्धतीचे आहेत. वेग वाढल्यावर ते कसे रेषेपासून भरकटतात आणि वेगाचा चुकीचा म्हणजे जास्त अंदाज लावतात हे स्पष्ट दिसतंय. आता जरा या आलेखाच्या खालच्या भागावर लक्ष देऊया, जो मोजमापातली चूक दाखवतो. निळे ठिपके म्हणजे नवीन पद्धत 0 रेषेच्या अगदी जवळ स्थिर आहेत. याचा अर्थ चूक खूप कमी आणि निष्पक्षपाती आहे. पण त्या लाल ठिपक्यांकडे बघा, जुन्या पद्धतीत चुकीचे केवढे मोठे स्पाइक्स आहेत. हे सिद्ध करतं की नवीन पद्धत केवळ जास्त अचूक नाही, तर सांख्यिकीयदृष्ट्या कितीतरी पटीने जास्त विश्वासार्ह आणि निष्पक्षपाती सुद्धा आहे. तर या सगळ्याचा निष्कर्ष काय? सोप्या शब्दांत सांगायचं तर आता आपल्याकडे विश्वाकडे अधिक स्पष्टपणे पाहण्यासाठी एक नवीन आणि शक्तिशाली साधन आहे. पण हे इतकं महत्वाचं काय? कारण याच्यामुळे डार्क एनर्जी आणि गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतांची अधिक कठोरपणे चाचणी घेता येईल. आपण डार्क मॅटरच्या अदृश्य जाळ्याचा नकाशा बनवू शकतो. विश्वाच्या महत्वाच्या स्थिरांकांबद्दलचे आपले अंदाज अधिक अचूक होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वातील संरचना कशा तयार झाल्या आणि कशा वाढल्या हे आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजतं. आणि ह्या नवीन पद्धतीचा प्रभाव किती मोठा असू शकतो? तर पॅन्थियन प्लस नावाच्या एका मोठ्या डेटासेटमध्ये 1700 पेक्षा जास्त टाईप IS सुपरनोवांची माहिती आहे. या सगळ्यांवर ही नवीन पद्धत वापरता येणार आहे. याचा अर्थ आपल्या जवळच्या विश्वाचं एक अभूतपूर्व स्पष्ट चित्र आपल्याला मिळू शकतं. तर जाता जाता एक विचार मनात येतो. जर आपण आत्ता विश्वाच्या ह्या लहान सूक्ष्म हालचालींना इतक्या स्पष्टपणे पाहू शकलो, तर भविष्यात त्यातून कोणती मोठी आणि अज्ञात वैश्विक सत्य आपल्यासमोर उभी राहतील?